नमस्कार मंडळी, आज बनवला होता वडापाव। त्यासाठी सर्वात अगोदर बटाटे उकडून घेतले, एक कढई घेतली, तेल गरम केलं, त्यामध्ये जिरे घातले, धने घातले। बटाट्याच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार हे आपल्याला वाटण बनवायचं आहे, मिरचीचं आणि लसूणचं। तर त्यामध्ये मिरची घातली, हिरवी तोडून घालायची, तेलामध्ये मिरची कधीही नाहीतर अंगावर उडते। लसूण घालायचा, मिरची छान परतल्यानंतर तोही छान परतायचा, थोडीशी कोथिंबीर घालायची। हे वाटण गार झाल्यानंतर याची पेस्ट बनवून घ्यायची। तर आता मी इकडे बटाटा सुद्धा कुस्करून घेतला होता, त्यावर घालण्यासाठी एक फोडणी बनवूया। तर तेल घातलं, मोहरी जिरे तडतडल्यानंतर भरपूर सारा कढीपत्ता घालायचा, कढीपत्त्यामुळे छान चव येते भाजीला। हळद घालायचं, हिंग घालायची, ही चुरचुरीत फोडणी कुस्करलेल्या बटाट्यावरती घालायची। बनवून घेतलेली आपण पेस्ट घालायची, भरपूर सारी कोथिंबीर घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे आता छान मिक्स करायचं, एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं। आणि आपल्याला केवढ्या साईजमध्ये वडा पाहिजे आहे त्यानुसार ह्याचे गोळे बनवून घ्यायचे। गोळे थोडे चपटे करायचे किंवा गोल ठेवले तरी काही हरकत नाही। आता इथे माझं सर्व भाजी मिक्स करून झालेली आहे, जरा गोळे बनवते। तर त्यासाठी आता बॅटर तयार करूया बेसन पिठाचं। तर आता इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये ओवा घालायचा, चवीपुरतं मीठ घालायचं, थोडीशी हळद घालायची आणि अगदी किंचितसा खाण्याचा सोडा घालायचा आणि हे सैलसर पीठ भिजवून घ्यायचं। आता हे पीठ माझं भिजवून झालेलं आहे, त्यामध्ये कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं पिठाच्या क्वांटिटीनुसार। तुम्ही एकदा असं करून बघा, नक्की खूपच छान होतात घरीसुद्धा वडापाव, अगदी बाहेरच्या सारखे। तर पीठ इथं माझं भिजून झालेलं आहे, तेलही गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झाले का नाही हे चेक करायचं। कडकडीतच वडा तळायला तेल गरम असावं, नाहीतर वडे मऊ पडतात, कुरकुरीत होत नाहीत। तर इथे कडकडीत गरम तेल झालं होतं, एक एक भाजीचा गोळा घेऊन डीप करायचा पिठामध्ये आणि तो छान गोल्डन ब्राऊन कलर वरती तळून घ्यायचा। सर्व वडे तळून झालेले होते, अप्रतिम चवीला झालेले हे वडे। थोडंसं बॅटर राहिलं म्हणून हिरवी मिरचीची भजीसुद्धा त्या बॅटरमध्ये बनवून झाली। चला तर मग मंडळी, चॅनल नवीन असा चॅनलला पटापटा सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद। व्ह्यू भरपूर